जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतलवाडी सराटी येथे मराठा आंदोलन सुरू ठेवावे की नाही यासाठी ग्रामपंचायतमध्ये मतदान घेण्यात आले। यात आंदोलन सुरू ठेवावे असा अंतिम निर्णय झालाय। आंतरवाली सराटीत मराठा आंदोलन सुरू ठेवावे किंवा नाही यासाठी ग्रामपंचायतमध्ये मतदान घेण्यात आले। यात 5 सदस्यांनी आंदोलनाच्या बाजूने तर 5 सदस्यांनी आंदोलनाच्या विरोधात मतदान केले। त्यानंतर अंतिम निर्णय सरपंचावर सोडण्यात आला। यावेळी सरपंच पांडुरंग तारक यांनी आंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू ठेवावे असा अंतिम निर्णय दिलाय। यामुळे आंतरवालीतील आंदोलनाचा मार्ग मोकळा झालाय। यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मी उपोषण करू नये अशी समाजाची भावना आहे। मी मायबाप मराठ्यांनो, मी तुमच्या भावनेची कदर करतो, पण आपल्या पुढे दुसरा मार्ग नाही। आपल्या समाजाला अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आहे, तो कायमचा मार्गी काढणे गरजेचे आहे। त्यासाठी 1 मेला तरी चालेल, पण आपल्या लाखो करोडो मुले सुखी झाले पाहिजेत। एवढ्या वेळेस मी तुमचे ऐकत नाही, मला समजून घ्या असं भावनिक आवाहन शेवटी मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। यावेळी मनोज जरांगे पाटलाच्या उपोषणाबरोबरच सकल मराठा समाज बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। त्याच्यामध्ये आपले गावाचे 10 मेंबर आहेत। 10 पैकी 5 मेंबर विरुद्ध बाजू मांडली आणि ठरावले 5 मेंबर सकारात्मक बाजूने। तर हे समान मत पडल्यामुळे निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना असतो। तर सरपंचांनी असं मत दिलं की गावामध्ये जे आंदोलन होत आहे तर त्याच गावाचा पाठिंबा आहे। तर या ठिकाणी ग्रामपंचायतचा ठराव झालेला आहे। टोटल मेंबर जे आहे 10 होते आणि 5-5 जे आहे वोटिंग या ठिकाणी झालेले आहे। तर फायनल जो निर्णय आहे तो सरपंचावर सोडला होता आणि सरपंचांनी निर्णय दिलेला आहे या ठिकाणी की आंदोलन गावामध्ये सुरू ठेवावे। धन्यवाद। जय शिवराय। 1 मराठा लाख मराठा 1 कोटी मराठा।